मैदान तुम्हाला स्टेडियमच्या माध्यमातून पाहू शकाल. ज्या ठिकाणी पोस्टर्स म्हणून सर्व या स्पर्धेतील मात्र येणारे मान्यवर देखील असतील. त्यानंतर आपण पाहिलं तर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सल्लागार, खजिनदार देखील आपण पाहतोय. या सर्वांच्या बद्दल सहानुभूतीने जाऊयात. भव्य दिव्य ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून इनाक्षर मैदान शातमध्ये पहिली मॅच. एका साईडनं आपण जर पाहिलं तर आई गावदेवी सावरे विथ द टॉच अँड फील्ड फर्स्ट अँड डिसाइड आपण पाहतोय. मेंटेमध्ये पहिली 6 चेंडू बॉलिंग मागवरती गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्रायकर एवढी आपण जर पाहिलं तर विशाल याला आपण पाहतोय दागोड्याचा खेळाडू. या 2-3 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पंचामाला ऑफिशियल कॉल देताना महेश करपडे. पहिला बॉल ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून पहिलाच बॉल परफेक्ट वन डिलिव्हरी पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीने लाईन आपल्याला पाहिलं गेलं. कारण बॉलिंग ट्रॅक आपण जर पाहिलं ना तर गोलंदाज सर्वात मात्र असताना अस्तारभूत पाहायला मिळतं आहे. कारण घेणारा रनअप त्यानंतर मग तीन ॲक्शन येणारी गोलंदाजी खूप महत्त्वाची असते. टेनिस विश्वामध्ये सातत्याने दर्शवली आहे. सेकंड बॉल अगेन तयार. विशाल सायकर एरवरती यावली मात्र बॅक टू बॅक. काही जबरदस्त मात्र लाईन ऑफ लेन वेरिएशन दिली जाते. असं म्हणतात ना की सातत्याने देणारी गोलंदाजी वेरिएशन खूप महत्त्वाची असते. आणि सावरे इथनं मात्र दूरचा जरी प्रवास असेल तरी मात्र एक चांगल्या पद्धतीचं मात्र क्रिकेट आज या कलंबूनच्या मैदानात दर्शवते आहे. कारण ठाणे पालघर क्रिकेट आदिवासीच्या माध्यमातून ही स्पर्धा पहिलं आयोजन. ज्या मात्र टीमला या स्पर्धेमध्ये किंवा मात्र या असोसिएशनमध्ये संपर्क करायचा असेल तर संजित लातड यांचे संपर्क साधा. त्याने यावली खोलवाटा चेंडू खूप चांगल्या पद्धती पिक केला आहे. बॉलला बॅटचा फ्लो एवढा सुंदर होता ना विशालचा की तुम्ही जर पाहिलं तर ॲक्शनमध्ये त्रिकोणामध्ये त्याने बॅटला फक्त केलं गेलं. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. त्यानंतर कुणाल यावली मात्र नॉन स्ट्राईकचा फलंदाज सायकर एडवर येतोय. षटक क्रमांक पहिलं जे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. पॉवर प्ले जरी असेल तरी मात्र आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. महेशजी करपट एक युवा नेतृत्व कर्तृत्व खूप मोठी मेहनत घेतली आहे या संच्या माध्यमातून. सचिव म्हणून देखील ते काम करत आहेत. त्यानंतर राहुलजी पाटील याडी खऱ्या अर्थानं दिवस रात्र मेहनत घेऊन ही स्पर्धा मात्र आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लाईव्ह टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर प्रो प्ले लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहतात. एक देखणी स्पर्धा त्यांच्या विपक्षात तुम्ही जर पाहिलं तर टीम नांदणी जी मात्र यावेळी तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळते आहे. कुणाल यावेळी स्ट्रायकर एंडवरती आलाय. बॉलिंग बॅकवरती आहे. गोलंदाज आपण पाहतोय मंगेश. पहिलं मेंटेड पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती असताना मंगेश टीम सावरेकडनं पाहतोय. चौथा बॉल यावेळी फलंदाज थोडासा मात्र बाहेर नको खेळण्याचा प्रयत्न होता. पंच मात्र दर्शवताना पहिला वाईट बॉल आणि अतिरिक्त स्वरूपानं क्रीजच्या विरुद्धचा बॉल पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी मात्र नक्कीच महेश करपडेने दर्शवलं गेलं की हा चेंडू वाईड आहे. आणि अतिरिक्त स्वरूपानं एक धावेने धावसंख्या मात्र टोटल्स तुम्ही जर पाहिली तर स्कोर कार्ड पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल टीम मात्र 99 2 या धावसंख्येवरती. पहिली 2 चेंडू डॉट त्यानंतर सिंगल आणि चौथ्या बॉलवरती वाईट बॉल. यावली मोठा असतो खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र लॉंग लेग डिपला. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर कुणालच्या बॅटमधनं टायमिंग प्रॉपर नव्हतं. कारण टायमिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे. क्षेत्र परफेक्ट निवडलं गेलं. ज्या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर 5 लेग आणि ऑनसाईडच्या परफेक्टमध्ये त्या ठिकाणी मात्र वैयक्तिक स्वतःच्या 2 धावेनं मात्र स्वतःचं अकाउंट ओपनिंग केलं कुणालनं. आणि या 2 धावेच्या मदतीनं टीम नांदणी बी विदाउट लॉस स्कोर कार्ड तुम्ही जर पाहिलं तर फलकावरती मात्र जाऊन पोहोचलं 4 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. 4 धावसंख्ये टोटल तुम्ही पाहतात. एका साईडनं टीम आई गावदेवी सावरेकडनं मंगेश याला मात्र पहिल्या स्पेल करता प्रगती पथावरती आणलं गेलं आहे. ते लो स्कोरिंग मॅच आणि पहिला एक सिंगल करता खूप चांगल्या पद्धतीने महत्त्वाचं काम. यावली पुन्हा एकदा निघाय काही पर और निशाणा काही पर. कारण चेंडू पाहणं खूप गरजेचं आहे. तुमचा बॅटचा फ्लो जेवढ्या वेगाने येईल तेवढं तुमचं मात्र स्टेप आउट खूप गरजेचं असतं. त्यानंतर तुमचं मात्र सफल होणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. आणि त्याच मात्र संघाने मात्र एक चांगलं लाईन ऑफ लेंथ आहे. अचूक टप्प्यानं मात्र आतापर्यंत एक वेगवान गोलंदाजी मंगेशनं केली आहे या स्पेलमध्ये. शेवटचा अंतिम बॉल यावेळी लोअर फुलटॉस बॉल डीपमध्ये खेळलाय. डाऊन ग्राउंड चेंडू निघून जाईल. पहिला चौकार ठाणे पालघर अजूनच्या क्रिकेटच्या माध्यमातून आलाय. या मात्र 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीनं पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आहे. स्कोर कार्ड 99 विदाउट लॉसनं जर आपण जर पाहिलं तर फलकावरती त्या मात्र 8 या धावसंख्येवरती. येणारे 18 चेंडू बॉलिंग मागवरती असेल. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती असेल. त्याआधी मात्र घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. एक पहिली संकल्पना पहिला निर्णय आज कलंबोन या नगरीमध्ये पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात कलंबोनचं मैदान ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय. घेऊयात छोटासा ब्रेक. देऊयात डीजेला संधी. कम ऑन डीजे.
तर डीजे सेकंड गोलंदाज बॉलिंग क्रमांकवरती दुसऱ्या स्पेल करता अनिकेत आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या माहिती करता मॅच क्रमांक फर्स्ट आपण पाहतोय ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पहिलं आयोजन पहिलं नियोजन येणाऱ्या मात्र प्रत्येक दिवसामध्ये चांगली संकल्पना आणि ज्या संकल्पनेचं वेगळं स्वरूप काय की आतापर्यंत आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून की सिरीज म्हणून जी सायकल तुम्ही पाहतात संजयजी आपण जर पाहिलं तर लाथाड यांच्याकडनं शूज तुम्ही पाहतात त्यानंतर सायनाजी खरपड यांच्याकडनं सायकल पाहतात त्यानंतर आपण बॅट देखील पाहतो उत्कृष्ट बॅटर करता त्यानंतर गोलंदाज करता शूज देखील पाहतोय आणि उत्कृष्ट शतक आपण पाहिलं तर कूलर देखील पाहतोय. सर्वात मॅचच्या दिशेनं दुसरा स्पेल करता अनिकेत आपल्या बॉलिंग मार्फत टीम सावरेकडनं विशाल थोडंसं मात्र बॅट थोडीशा शांत पाहायला मिळते आहे. नेहमीच मात्र ॲग्रेसिव्ह होणं खेळाडू पाहायला जातो वाडा टेनिसमध्ये हा थोडंसं मात्र बॅकपण खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या ठिकाणी पंच म्हणून या पहिल्या आयोजनाकरता नियोजनकरता दिवस रात्र मेहनत करून कमी दिवसामध्ये आणि कमी मी म्हणेन की आयुष्यामध्ये एक भव्य दिव्य आयोजन की आर्थिकदृष्ट्या खूप या मात्र स्पर्धेला लागले गेलेत. मात्र असं म्हणतात ना की निर्भरपणे या सर्व कमिटीनं मात्र ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर विविध सर्वांचा सहभाग आहे. नरेश ठाकरे जर असतील संजय लाथाड असतील त्यानंतर रुपेश जाबर असेल मनोज वरटा असेल मंगल देखील असेल त्यानंतर नकुल सुतार असेल त्यानंतर आपण पाहिलं तर राजेंद्र घरत असतील विविध व्यक्तिमत्व आहेत ज्याने या म्हणेन की छान छान लावले गेलेत. या स्पर्धेकरता किशोरजी पाटील असतील यावेळी डीप पॉईंटचा फटका खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र शॉर्ट स्क्वेअरचा खेळाडू विशाल मात्र फील्ड करेपर्यंत एक सिंगल यावेळी मात्र थांबवलं गेलं. विशाल एक शांततेचा खेळाडू आहे सातत्याने आपण जर पाहिलं तर या खेळाडूकडे तुम्हाला नेहमीच स्माईल्स पाहायला मिळते आहे. हारो किंवा जिंको मात्र याची स्माईल तुम्ही नेहमीच पाहता तो विशाल यावेळी मात्र धावकडे येताना बॅटिंग करण्याकरता सज्ज झाला आणि एका साईडनं टीम सावरेकडनं बॉलिंग मार्कवरती अनेक येत्या ज्याने आतापर्यंत या स्पेलमधील पहिला चेंडू हाताला एक सिंगल मात्र खर्च केली आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये येणारी टोटल सी खूप महत्त्वाची असेल. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल टीम मात्र नांदी करता त्याकरता सक्षम म्हणून दोन्ही खेळाडू पाहिले एका साईडनं लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन मोठा स्ट्रोक्स पुन्हा एकदा वेगवान तेजदार गोलंदाजी पेस ऑफ द गेम काही जबरदस्त चेंजमध्ये पेस केला गेला. जेवढं चांगलं लाईनअप तेवढं मात्र भन्नाट वेग होतं या बॉलिंग तरी मार्कवरती अनिकेतचं. गाव देवी सावरे या पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम खेळाडू पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने डिसिजन देखील पाहायला मिळाला नांदीच्या विरोधात. लोअर फुल टच बॉल स्ट्रेटला ड्राईव्हला केल्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलतुरीमध्ये वाडा फील्ड काही जबरदस्त फील्ड पाहायला मिळते. पण म्हणतो ना की संघर्ष करायचा आहे ना तर संघर्षावरती मात करण्याकरता सक्षम देखील बना कारण येणारा संघर्ष तुमच्यासमोर नेहमीच सज्ज असेल मात्र निर्धारपणे लढायचं आणि म्हणायचं संघर्षाला की मी अजून आता हारलो नाही आहे ते दर्शवलं गेलं अनिकेतने आपल्या बॉलिंग मार्कवरती कारण स्ट्रेटचा एवढ्या भन्नाट वेगाने बॅटचा स्पेस आला ना की चेंडूला अडवणं मात्र शक्य देखील नव्हतं. मात्र अप्रतिम फील्ड पाहायला मिळाली. विशाल स्ट्रायकर एडवरती पाहतोय पुन्हा एकदा लोअर फुल टच बॉल यावेळी मात्र चांगली नसीहत दिली आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू त्या ठिकाणी तैनात आणि मात्र फर्स्ट विकेट डाऊन मिस्टर विशालची फलंदाजी संपुष्ट येते त्याला परतावं लागेल. बॅक टू डगआउट कम आउट इज ए धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एडी पाहतोय वन डाऊन सुरू विशाल पवार आपण पाहतोय कारण विशाल जाधव बाद झाल्यानंतर विशाल पवार एकच राज यावेळी वाड स्ट्रोक्स आल्या आल्या परीक्षा दिला बॅकवर्डनं बॉलला फेकून दिला मिड ऑन वरनं बॉल आउट ऑफ द पार मॅक्सिमम षटकार 6 धाबा. धन्यवाद डीजे. काय देखणं आयोजन काय नियोजन पाहत आहे आज ठाणे पालघर बोलत आहे आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून आयोजन असावं तर असं असावं नियोजन असावं तर असं असावं आणि खऱ्या अर्थानं आज मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लाटीच्या माध्यमातून वाटा बॉल कमबॅकमध्ये एक तेरी तो एक मेरी प्रत्युत्तर दिले जातं टीम सावडेकडनं. अनिकेत दुसरं स्पेल या ठिकाणी मात्र कंप्लीट झालंय.
आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी षटक दुसरं कंप्लीट झाले. धावसंख्या फलकावरती ती मात्र 16 या धावसंख्येवरती 8च्या सरासरीनं. त्यानंतर मात्र आपण तरी मैदान पाहिलं जे आपण लाईट्स पाहतोय ज्या ठिकाणी मात्र आपल्याला जे लाईटचे स्पोल पाहायला मिळतात जे आपण लाईन देखील गेल्यात त्याला चेंडू जर डायरेक्ट हिट झाला तर मात्र नक्की त्या ठिकाणी डेट दिला जाईल किंवा मात्र एका टप्प्याने चेंडू मात्र त्या खांबावरती आदळला तर तुम्ही घेणारी धावसंख्या तुम्हाला मात्र या स्कोरवरती गृहीत केली जाईल. या सर्व टीमने जी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर चेसिंग कंपल्सरी आहे आणि ज्या टीम्सला किंवा मग त्या खेळाडूला आपला आय डी जर बनवायचा असेल तर आमचे कमिटी मेंबर संचित राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आय डी प्रूफ आपण पासपोर्ट फोटो घेऊन यायचा आहे. या ठिकाणी लगेच मात्र आय डी दिली जाईल. कारण एक ठाणे पालघर असं म्हणतात ना कधी घडलं होतं ना कधी घडणार होतं ते घडून दाखवलं आहे या सर्व व्यक्तिमत्वानं. आणि त्यांचे संस्थापक आपण तर पाहतो या गावचे चांगलं व्यक्तिमत्व ज्येष्ठ नागरिक पण त्यांचे पाटील साहेब. चला आता मॅचच्या दिशेनं तिसरा स्पेल करता यावेळी मिडबॅनला खेळून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडचा चांगला स्ट्रोक्स पाहतो ज्या ठिकाणी कुणालनं एक सिंगल. विशाल पवारच्या बॅटमध्ये पॉवर दाखवली आहे कारण बॅटचा फेस एवढा सुंदर आहे खेळाडूचा आणि परफेक्ट टायमिंग जर पाहिलं तर तेवढं मात्र लाजबाब आहे खेळाडूचं आणि परफेक्ट आपण बॉलला फेकून दिलं गेलं खेळाडू कक्षाच्या स्टॅटमध्ये. तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही टीम्स करता एक चांगली बसण्याची व्यवस्था केली आहे. मी म्हटलं ना कधी काही पाहिलं नव्हतं कारण दोन टीम्स करता 12 चेअर्स त्यानंतर मात्र खेळाडू कक्ष म्हणून परफेक्ट आपण दोन्ही अँगलमध्ये पाहतोय. ज्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनमध्ये तुम्हाला खेळाडू कक्ष पाहायला मिळतोय. त्यानंतर तुम्ही स्टेट आणि मिडॉनच्या डीपमध्ये पाहिलं तिथं तुम्ही तिथे तुम्हाला खेळाडू कक्ष पाहू शकाल. आमच्या ऑन साईडमध्ये आमचे परफेक्ट कॅमेरामॅन देखील पाहतोय आणि पंच म्हणून या पहिल्या मॅच करता राहुल पाटील आणि महेश करपट देखील पाहतोय. विशाल थोडंसं मात्र उशिराने म्हणतात ना लेट कनेक्शन करण्याकरता सज्ज होतोय कारण गोलंदाजी एवढी अप्रतिम आहे ना 3 ते 4 पावलांचं रनअप आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर ऑफ ब्रेक लेग ब्रेक कटर गोलंदाजी या 3 असरांचा वापर मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. आणि आतापर्यंत तिसरं स्पेल बॉलिंग मार्कवरती आई गावदेव सावडेकडनं आणि स्कोर कार्ड फलकावरती टीम मात्र 17 या धावसंख्येवरती. पंचाकडे 2 अपील आणि येस इज गॉन. पंचांच्या हात मात्र आपण पाहिलं तर आकाशाकडे परंतु दर्शवताना मात्र महेश करपट व्हाईट बॉल दोन्ही हात समांतर पाहायला मिळेल आणि स्कोरचे पंच राहुल पाटील यांनी दर्शवलं गेलं विकेटचं पतन आहे आणि मिस्टर विशाल पवारला पडता विकेट क्रमांक 2 टीम नान्नीबी डीजे कबॉन. धन्यवाद डीजे. यानंतर मॅच क्रमांक 2 आई गावदेवी काजूपाडा शब्द मत स्टार 11 कलबोन. चला दोन्ही टीम्स आपला कर्णधार आपण टॉसमीर पोचा या इनिंग नंतर ज्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एक चांगलं मात्र मंडळ टेकल्स पाहू शकतो एक सुंदर टॉस बॉक्स. आमचे कॅमेरामॅन देखील त्याला कैद करतील कारण आज ठाणे पालघर पाहत आहे की खऱ्या अर्थानं आयोजनाचं नियोजन कसं असावं आणि खऱ्या अर्थानं की एंट्री केल्याबरोबर मैदान आणि ते स्टेडियम पाहण्यासारखं असावं एवढे मात्र भव्य दिव्य खर्च केला आहे कणबोनकरानं आणि त्यामध्ये सर्वांच्या साथीनं ठाणे पालघरचे सर्व मात्र कमिटी मेंबर्स काही मात्र कमिटी आज मात्र साई पालखीला प्रति शिर्डी आपण जर पाहिलं नक्कीच त्या पद्धतीने देखील पोहोचतील. त्यानंतर आपण शिर्डी देखील इथे पोहोचलेत. त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर 3 टीम्स या स्पर्धेमध्ये ज्यांची इच्छा देखील होती मात्र की सर्व खेळाडू आज मात्र पायी दिंडी म्हणून जे मात्र वजश्री टीम असेल त्यानंतर टीम अकलोली कॉलनी असेल या स्पर्धेमध्ये दाखल झाली आहे. मात्र या पायी पालखीमुळे ती मात्र या स्पर्धेमध्ये येऊ शकली नाही आहे. मात्र त्यांनी निर्णय त्यांचा देखील कळवला आहे की या आई वज्राई वज्रेश्वरी त्यानंतर टीम अकलोली कॉलनी देखील या ठाणे पालघरांच्या माध्यमातून आपली चांगला बॉल त्या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते. ते मात्र पाहिलं तर 20 या धावसंख्येवरती एक चांगली टोटल्स आपण जर पाहिजे वातावरणामध्ये शक्य असेल कारण लो स्कोरिंग मॅच तुम्ही जर पाहिलं तर थोडंसं मात्र एक परफेक्ट रिझन पाहायला मिळतं आहे. आणि आतापर्यंत तिसऱ्या स्पेलतील षटक जर आपण पाहिलं चेंडू मात्र फेकून झालेत तर 5 अंतिम चेंडू बाकी आहे. आई गावदेवी सावरे ब्रेक पाहायला मिळतोय काय लेग ब्रेक गोलंदाजी आहे सुंदर चेंडू थोडंसं व्हेरिएशन दिली गेली स्लोअर केला बॉलला आणि टर्न ऑफ द गेम परफेक्ट चेंज ऑफ द बॉल सुपर डिलिव्हरी. षटक मात्र 3 कंप्लीट झालाय. 3 षटकात धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिलं तर नान्नीबी 20 या धावसंख्येवरती आहे. येणारी शेवटची 6 चेंडू बॉलिंग मार्कवरती येतील त्यात नक्कीच टीम आई गावदेवी काजूपाडा आणि स्टार 11 कलबोन आपण संपर्क साधायचा आहे. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून हे पहिलं आयोजन तुमच्या भेटीला का वाटेच आहे.
धन्यवाद डीजे. उल्हास पाटील संपर्क उल्हास पाटील. लास्ट ओव्हर अगेन्स्ट शेवटचे 6 चेंडू बॉलिंग क्रमांकवरती पहिल्या इनिंग मध्ये पहिला पुरवठा पाहतोय गोलंदाज. पहिला बॉल अतिशय सुरपट पाहू शकाल. थोडी जास्त हाईट दिली गेली. कुठल्याच स्पॉटचा वापर करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. मात्र तुम्ही जर पाहिलं थोडंसं मध्ये जास्ती साईड दिली गेली आणि आमचे ऑफिशियल पंच म्हणून महेश करपट व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलनं स्कोर कार्ड 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचल ते फलकावरती 21 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू व्हाईट हतरले गेलेत. लाईन ऑफ लेन थोडीशी भरकेडली गेली. म्हणून तर क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेट तुम्हाला दीर्घकाल जर खेळायचं आहे तर मित्रांनो प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे आणि त्याकरता अप्रतिम गोलंदाजी. 22 धावसंख्या. कुणालच्या बॅटमधनं बॅकवर्डला गेला. टायमिंग प्रॉपर. मनगटाचा वापर. बॉलला फेकून दिला गेला. आउट ऑफ द पार. षटकार. 6 धावा. काही जबरदस्त कुणालचा वेट ऑन द फायर. म्हणतो ना की शांततेने बनायला घेतला निर्णय हा आयुष्यामध्ये कधी चुकत नाहीये. अलाउन द कार्पेट. चेंडू मात्र शॉर्ट टर्मॅनला दान करत निघून चाललाय. चेंडू होतो फरार. येतोय चौकार. 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 32 वरती. आता खऱ्या अर्थानं संघर्षाला मजा येणार आहे कारण एका साईडनं एक फायटिंग स्कोर. कुणाला थोडासा वेळ घेतला त्यानंतर मात्र एक षटकार चौकार देखील आला आणि प्रत्येक मॅन द मॅच करता कोल्ड्रिंक्स पण व्यवस्था केली आहे. एक वेगळं आयोजन आज भव्य दिव्य महाराष्ट्रामध्ये लवलूक करत आहे आणि सर्वांचं मनापासून आभार. या स्पर्धेला छानचं काम देखील पाहू शकाल. कुणाल बॅकवर्डने गेलाय. शॉट चा फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफ मध्ये बॉल. त्यानंतर पुढच्या सेकंड बॉडी क्लिअर चौकार आणि या 4 धावच्या मध्ये धावसंख्या फलकावरती 36 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. चला टीम ऐग्यादेवी काजूपाडा आणि त्यांच्या विरुद्ध आपण जर पाहिलं तर टीम आपण पाहतो स्थान कलबोन. बॉल अगेन्स्ट लास्ट ओव्हर अगेन्स्ट अटॅक. काय जबरदस्त अटॅक मात्र पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहतो यानंतर टॉस बॉक्समध्ये आपण देखील जॉईन होऊ. एका साईडनं स्टार 11 कलबोन इन ॲक्शनमध्ये घरच्या मैदानावरती तर त्यांच्या विपेशात गावदेवी काजूपाडा. बॅकपेडला जाऊन थोडंसं मात्र अप्परकटचा विचार. डबल माइंड थोडंसं सेट करत नाही आहे कारण डबल माइंड खेळू की नको खेळू या पद्धतीचा मात्र कुणावरती थोडासा दबाव मला पाहायला मिळाला कारण फलंदाज खूप चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत टीम नान्नी बी करता प्रामुख्याने महत्त्वाचा ठरला आहे. एक चांगली टोटल्स आपण पाहिली तर 36 वरती जाऊन पोहोचली आहे. ज्या खेळाडूंना आपला जर ID बनवायचा असेल तर नक्कीच संजय लाताड यांचे संपर्क साधा. मात्र येताना आधार कार्ड, आपला जाती दाखला किंवा मात्र पासपोर्ट साईज फोटो हा घेऊन यायचा आहे. एक सिंगलच्या मदतीनं एवढे फास्ट निर्णय घेतले गेले कमिटीनं की खऱ्या अर्थानं आज कमी दिवसामध्ये एक चांगलं आयोजन, एक चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आणि सिरीज म्हणून सायकल देखील आपण पाहत आहे. षटक मात्र 4थं कंप्लीट झालंय. धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर फलकावरती सदैव जावा विचार करता टीम गावदेवी सावरे करता 38 धावांचं टार्गेट असेल. जाऊया टॉस बॉक्समध्ये. मंगलजी वडाल आणि विनंती असेल की आपल्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. चला गावदेवी काजूपाडा संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विपक्षात आपण जर पाहिलं तर स्टार 11 कलबोन. तर नक्कीच आपण पाहतोय ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून पहिलं आयोजन, पहिलं नियोजन. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम काजूपाडा. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये नाही तर खरं तर आशिषामध्ये दाखल झाली आहे. त्याच्या विरोधात स्टालिन कलबन चेतन आपण पाहतोय. त्यानंतर एक युवा नेतृत्व कमिटीचे मेंबर्स म्हणून मंगेजी आपण पाहतोय. यांच्या शुभ हस्तेमध्ये या ठिकाणी नाणेफेक केली जाते.
ॲज अ कॉल टीम काजूपाडा, ॲज अ विन टीम स्टार 11 कलंबोन. तर नक्कीच चेतन, काय म्हणशील या नवीन असोसिएशनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल आणि या सर्व कमिटीबद्दल काय म्हणशील? खूप असं चांगलं नियोजन ठेवलेलं आहे आणि सर्व कमिटीचे मनपूर्वक आभार. आणि पहिल्यांदा घरचं मैदान आहे, पहिल्यांदा नाणेफेक जिंकली आहे, काय निर्णय असेल? शतरक्षण. आणि शतसंख्यात असताना आपण पाहतो नक्कीच लाईटीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या घरचे देखील प्रेक्षक आपल्याला पाहतात. मात्र आज प्रयत्न असतील का की एक नवीन असोसिएशन आहे, नवीन क्रिकेट आहे, नवीन उमेद आहे, आज फायनलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल का घरच्या मैदानावरती? हो नक्कीच. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम स्टार विन कॅप्टन्स आपल्याला जॉईंट होते नक्कीच चेतन, धन्यवाद. आपलं देखील विन द टॉच अँड डिसाइड अँड फील्ड फर्स्ट. तर नक्कीच टीम काजूपाडा, काय म्हणशील की या वर्षामध्ये या ठाणे पालघर एक नवीन आदेशिक क्रिकेट असं निर्माण झालंय, एक चांगलं तू आल्याबरोबर पाहतो की चांगलं लाईव्ह टेलिकास्ट देखील पाहतोय, चांगलं मात्र मैदान, चांगलं स्टेडियम पाहतोय, या स्पर्धेबद्दल काय म्हणशील आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर जर पाहिलं तर आतापर्यंत अनेक तू टुर्नामेंट खेळला असेल, वर्ष दिवस असं असेल किंवा असोसिएशन असतील, मात्र इथे जर आल्यावर कसं वाटतं की ज्या ठिकाणी सिरीज म्हणून सायकल देखील उपलब्ध केली आहे? हो नक्कीच, ही सायकल म्हणून या एरियामध्ये पहिल्यांदाच मी बघतोय. पहिल्यांदा आम्ही देखील बघतोय, कारण सध्याने अनेक टुर्नामेंट कंप्लीट केल्या. त्यानंतर या कमिटीमध्ये सर्वात जास्त मध्ये कमी दिवसामध्ये त्याने निर्णय घेतले गेले, मात्र येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन चांगले चांगले करतील ही मात्र त्यांच्या संकल्पना मनामध्ये आहे. आणि मात्र जर आता नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय असता? बॅटिंगच घेतली. बॅटिंग घेतली असते तर बॅटिंग आलीच आहे, मात्र किती धावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 40+. ॲज अ बेस्ट ऑफ लक टीम आई गावदेवी काजूपाडा. तर त्यांच्या विपक्षात तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच होम टीम स्टार 11 कलंबोन चालतं मॅचच्या दिशेनं ओ टू कॉमेडी बॉक्स. डीजे तर नक्कीच आपल्यासोबत जॉईंट होते. नक्कीच आई गावदेवी काजूपाड्याचे कर्णधार त्यांनी देखील या ठिकाणी दर्शवलं की पहिल्यांदा पाहतो या स्पर्धेमध्ये पहिलं आयोजन घेतलं आहे आणि पहिल्या आयोजनामध्ये एवढं चांगलं नियोजन, एवढं चांगलं मैदान, एवढं चांगलं स्टेडियम आणि सायकल म्हणून सिरीज जी उपलब्ध केली पहिल्या दिवसापासून सायनाजी खरपडे यांच्या माध्यमातून सायकल प्रत्येक मॅन द मॅच करता कोल्ड्रिंक्स म्हणून तुम्ही जर पाहिलं तर या डीजे समोरच्या बाईकने थोडंसं मात्र मागे घ्या, कारण तिथनं वायर देखील घे आपल्या कॅमेरामॅनची. कुठल्या प्रकारच्या स्पर्धेकरता नक्कीच विपरीत नको आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच करता मनीष जाधव, उल्हास पाटील, रोशन पाटील यांच्याकडनं कोल्ड्रिंक्स हे देखील उपलब्ध केलं आहे. सो जाऊयात विजयाकरता 38 रनचं लक्ष ठेवून मैदानाच्या आतमध्ये फील्ड करण्याकरता टीम नान्नी सज्ज झाली आहे. आणि त्यांच्या विपक्षात तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्या विरोधात टीम सवरेकडनं योगेश आणि सूरज ही जोडी मात्र बॅटिंग करण्याकरता. बॉलिंग मागवरती आहे विशाल जाधव. एक परफेक्ट असते बोलून सातत्याने खेळाडूची ओळख टेनिस विश्वामध्ये राहिली आहे, तोच मात्र विशाल यावेळी आपल्या बॉलिंग मागवरती आहे. त्याच्या विरोधात तुम्ही जर पाहिलं तर स्ट्राईकला योगेश धावकडे येताना पाहू शकाल, नॉन सायकलला पाहू शकाल. नक्कीच फलंदाज सूरज महेश करपट आपल्याला दर्शवताना पंच. पहिला बॉल टू बॅक, सेकंड इनिंग, फर्स्ट ऑन डिलिव्हरी, लोअर फुलटच बॉल शपडून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र परफेक्ट अँगल करेक्ट पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी विशालकडे. सातत्याने या खेळाडूने 2 ते 3 वर्षामध्ये स्वतःचं साम्राज्य म्हणतात ना ते निर्माण केलं आहे. ज्या पद्धतीने या कमिटीनं ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटचं नवीन असोसिएशन ओपन केल्याबरोबर अनेक टीम्स या स्पर्धेमध्ये दाखल झाल्या आणि प्रत्येक दिवसामध्ये 12 टीम्स आपण नक्की 3 दिवसामध्ये पोहोचणार आहोत. एक भव्य दिव्य आयोजन. त्यानंतर ज्या खेळाडू आपला ID बनवायचा असेल तर सातत्याने आमचे कमिटी मेंबर संजित लाथड यांनी संपर्क साधा. ज्या ठिकाणी तुम्हाला ID लगेच दिली जाईल, मात्र येताना आपला पासपोर्ट फोटो आणि आधार कार्ड आणि आपला जाती दाखला तो मात्र अनिवार्य असेल. मॅचच्या दिशेनं पटपटला गेला खूप छान थलमॅनचा पॉईंटचा फटका गल्ली रिझनमधनं फक्त दिशा दर्शवली गेली. चेंडू निरंतर करत निघून चाललाय चौकार. टेक्निकल शॉट सिलेक्शन परफेक्ट आहे खेळाडूचं.
तुम्ही जर पाहिलं तर बॅकपेटला गेला, त्यानंतर बॅटचा एज पाहायला मिळाला आणि शॉटच्या फंडमॅन बॉडीला सरळ मात्र क्लिअर केलं गेलं. तुम्ही जर मैदान पाहिलं ना, अनेक वर्ष या गावानं आमच्यावर देखील अफाट प्रेम दर्शवलं गेलं आहे. कळंबोने गाव खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल की अनेक आमचे चाहते या गावामध्ये देखील आहेत आणि एवढं प्रेम समुदाय ज्या क्षेत्रामध्ये आम्हाला मिळालं नाही ते मात्र या गावाने दिलं आहे. आज पुनश्च एकदा त्यांचे पाटील असतील, राहुल पाटील असेल, मनीष जाधव असेल, नयन पिंगले असेल, महेश करपड असेल, स्वप्नील जाधव असेल, यावेळी कुटनाटून खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळी परफेक्ट बॉल, परफेक्ट अँगल तुम्ही जर पाहिलं तर यावेळी मात्र विशाल जाधव चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आहे. कारण गोलंदाजी गोलंदाजी नाही आहे. पहिले षटक मेंटेन पॉवर ब्रेकचं असताना मात्र बॉलिंग मार्कवरती आला. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तिसरा बॉलपर्यंत बॉल डॉट पाहताना पाहायला मिळाला. चौथा बॉल अगेन्स्ट तयार विशाल जाधव. सूरज चांगला असतो काय, परफेक्ट मात्र ऑन साईडला डाऊन ग्राउंडला मात्र त्या ठिकाणी फील्ड अप्रतिमा एक सिंगल, त्यावर मात्र जास्त काय मिळणार नाही आहे. थोडं म्हणतात ना की आयुष्यामध्ये जे तुम्हाला काय घडवायचं आहे त्याकरता मात्र कतुशीरपणा आणि टॅलेंट हे जगातील सर्वात मोठं अस्त्र आहे. कारण आज प्रत्येक व्यक्तीला स्वतः साम्राज्य निर्माण करावं लागतं, कारण आज प्रत्येक रेस जारी आहे आणि त्याच संकल्पनेनं एक नवीन असोसिएशन, नवीन आयोजन, नवीन नियोजन मात्र क्वालिटी क्रिकेट का ते मात्र कळंबोनकरांना दर्शवलं. चौबाजूनं प्रेमाचं प्रतीक प्रेम आपण पाहतोय. एक देखणं VIP खेळाडू कक्ष तुम्ही पाहतात. ज्या पद्धतीनं 1 लाख ते 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीनं असतं त्या पद्धतीने मात्र नक्कीच तुम्ही मंडप टेकडून पाहू शकाल रमेश तोडक्यांचं. त्यानंतर टॉस बॉक्स एक देखणं स्वरूप तुम्ही पाहू शकाल विविध रंगाचं. लोअर फुटच बॉल, पुन्हा एकदा मात्र गॅपमध्ये बॉल, स्पीड ऑफ द गेम पाहू शकाल भन्नाट वेगानं. चौकार या 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते ते मात्र 10 या धावसंख्येवरती. विशाल जाधवची गोलंदाजी थोडीशी महाग ठरती आहे, कारण या ठिकाणी 5 चेंडूचा खेळ मात्र या दुसऱ्या पूर्वार्धात कंप्लीट झाला आहे आणि स्कोर कार्ड फलकावरती 10 रन ऑन कार्ड विदाउट लॉस टीम आई गावदेवी सावरे. विजयाकरता 38 बनवायचे आहेत. पहिल्या स्पेलमध्ये 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. बॉलिंग मागणी दांडीकडनं विशाल जाधवला मात्र किशोर झाटेनं प्रमोट केलं पहिल्या स्पेल करता. त्यातील अंतिम चेंडू पुन्हा त्या क्षेत्रामध्ये मात्र यावेळी झेल वेल ट्राय. विशाल पवार सारखा एक मात्र चाणाक्ष बुद्धीचा खेळाडू त्या ठिकाणी तैनात होता. एक सिंगल षटक मात्र पहिलं या ठिकाणी मात्र कंप्लीट झाले. धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर 11 वरती आहे. येणारे आपण जर पाहिलं तर 18 चेंडू बॉलिंग मार्कवरती असेल. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक, देऊयात डीजेल असेल. धन्यवाद डीजे. सेकंड स्पेल करता बॉलिंग मार्कमध्ये पाहतोय. योगेश आपला बॉलिंग मार्कवरती आहे. समोर देखील त्याच्यासमोर योगेश आहे. एकच नाव, एकच रास आणि एकच मात्र स्वरूप या ठिकाणी दिलं जाईल का, कारण एका साईडनं 38 धावांचं लक्ष आहे. विजयाकरता 18 अजूनही मात्र बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर बॉलिंग आपण पाहतोय 4 ते 6 एप्रिल हा क्रिकेटचा रणसंग्राम तुमच्या भेटीला पाहायला मिळतोय. आणि ज्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच कळंबोनकरांचं आयोजन या गावाने खूप मोठी मेहनत घेतली आहे, खूप मोठी कसरत घेतली आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जर पाहिलं ना की क्रिकेटवरचं पालघर जिल्ह्यातील वस्ते तालुक्यातील हे गाव छोटंसं मात्र कार्यक्षमतेने नेहमीच तसबील असतं. योगेश यावेळी स्पायडर स्वीप केलाय बॉलला डाऊन न चेंडू निघून चाललाय सरळ मात्र स्क्वेअरली बॉन्डीला करेल मात्र क्लिअर. चौकार 4 धावा. परफेक्ट ऑन दिलीप औषध. त्यातील मात्र उज्ज्वल पाटील संपर्क साधा. उज्ज्वल पाटील यानंतर आपली मॅच आहे संपर्क साधा. या चौकार सायन स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर बॉलिंग मागची गोलंदाजी थोडीशी माग काढती आहे, कारण लोअर फोल्टर्स बॉल एक मात्र परफेक्ट जर टायमिंग जर असेल आणि बॅटचा फेस तेवढा सुंदर जर असेल ना तर फक्त तुम्ही कनेक्शन प्रॉपर करा. शेडू मात्र सरळ बॉन्डीचा ताबा घेईल, त्या सीमारेषा बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल.
त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग केली आहे आई गावदेवी सावरे. 38 धावांचं लक्ष विजयाकरता. धावसंख्या फलकावरती ती मात्र 15 या धावसंख्येवरती आहे. पहिल्या स्पेलमध्ये 11 धावा आल्या. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग क्रमांकवरती प्रमोट केलं गेलं. गोलंदाज योगेश आला. तुम्ही जर पाहिलं तर शॉर्ट थडब्यांमध्ये 2 खेळाडू पाहायला मिळतात. पॉईंटमध्ये तटेसारखं चार्टमध्ये पाहताय. ऑन साईडला खेळाडू, लॉंग लेग टिपला खेळाडू, स्क्वेअर लेग टिपमध्ये पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला पाहू शकाल. मिड ऑफला विशाल जाधव पाहतोय. अशा पद्धती टीममध्ये नानी बीच नक्कीच फील्ड पाहायला मिळतीये. तयार बॉलिंग पाकवरती पुन्हा मात्र यावेळी गॅपमध्ये बॉल स्लिप. त्या ठिकाणी सिल्वर पॉईंटचा खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लेग डीपमध्ये फाईनमध्ये होता. ज्याने खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलं गेलं. अंतराईज तुम्ही जर पाहिलं तर एका साईड एक चांगली स्पर्धा, एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन पाहायला मिळतंय. समोर तुम्ही जर पाहिलं तर गेट म्हणून प्रवेशद्वार पाहू शकाल. तिथनं येणाऱ्या प्रत्येक टीमच्या 11 खेळाडू तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळतील. त्याच्यात मात्र नक्कीच पाहिलं तर डाव्या हातावरती खेळाडू कक्ष तुम्ही पाहतात बसण्याची व्यवस्था केली आहे. समोर तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चांगला खेळाडू कक्ष पाहत आहेत. त्यानंतर प्रेक्षणीय स्टँडमधून तुम्ही स्क्वेअर लेग डीपला पाहू शकाल. या रखरखीच्या उन्हामध्ये एवढं चांगलं आयोजन आणि ज्या ठिकाणी मध्ये कुठेतरी आमचे खेळाडू आणि खूप चांगल्यामध्ये आमचे क्रिकेट दर्द क्रिकेट रसिक छाला म्हणतात ना, या मात्र उन्हाचा नक्कीच आस्वाद घेत असताना 7 मॅचच्या दिशेनं तिसरा बॉल करता तयार. यावेळी फक्त सन्मान केलंय बॉलचं. सॉफ्ट हँड आपण जर पाहतो मात्र बॅटचा फ्लो खूप सुंदर पाहायला मिळाला. मात्र स्वतः फॉलथ्रूमध्ये फील्ड करण्याआधी 2 धावा तेवढ्याच मात्र योग्य त्याने कंप्लीट केल्या गेला. सुपर आणि बिग विंडो विकेट. चिताच्या चपलाईने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड तुम्ही जर पाहिलं तर टीम मात्र आई गावदेवी सावरे विदाउट लॉस. एक चांगली पार्टनरशिप म्हणतो ना, स्टार्ट ऑफ द गेम. सुरुवात खूप महत्त्वाची आहे. म्हणून आयुष्यामध्ये सुरुवात करणं खूप महत्त्वाची आहे आणि तीच मध्ये इथं पाहायला मिळाली. थोडं नेहमीच आपण म्हणतो की सातत्याने स्टार्ट ऑफ द गेम. तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करा, ती मात्र असणे गरजेची आहे. कारण एका साईडनं योगेश आणि सूरजमध्ये चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं, चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि कुठेतरी मात्र विकेटच्या शोधामध्ये असणार. यावर लोअर फुटच बॉल पुण्याच्या गॅपमधनं इंटू द आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी मात्र डीपमधनं बॉल सरळ चेंडू मात्र निघून चाललाय चौकारा करता. या 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचते फलकावरती 18 या धावसंख्येवरती. एक पक्षी गोलंदाजी पाहायला मिळते. या षटक दुसरं जरी प्रगती पदावरती अजूनही मात्र 20 धावांचं टोटल्स मात्र विजय करता असेल. कारण 24 बॉल अँड 38 रन इन द मॅच. आता रिक्वायर्ड टीम मात्र आई गावदेवी सावरे. नांदणी बी प्रेक्षकांच्या माहिती करता बॉलिंग मार्कवरती आहे. गोलंदाज आपण पाहतो योगेश. यावेळी चांगला असतो का बॅकपड दम पंच केलाय. लॉंग लेग टिपचा खेळाडू विशाल जाधव त्या ठिकाणी या. एक सिंगल मध्ये जास्त काय मिळणार नाही आहे आणि एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती ते मात्र 19 या धावसंख्येवरती 23 या धावसंख्येवरती. आधीच्या 4 धावा मात्र काउंट केल्या नव्हत्या. 23 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत पाहिलं तर 2 चौकार त्यानंतर नक्कीच पाहायला मिळाले योगेशच्या बॅटमधनं. त्यानंतर सूरज आला सायकन, त्याच्या बॅटमध्ये देखील चौकार सिंगल डबल पाहायला मिळाली. अशा पद्धतीनं एक परफेक्ट गेम प्लॅनिंग ॲज अ सक्सेसफुल इनिंग. पण म्हणतो ना की सक्सेसफुल जर बनायचं आहे तर प्लॅनिंग करण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाला महत्त्व द्या. पडला गेला पुन्हा एकदा शपून खेळण्याचा प्रयत्न, निष्ठा दाखवून खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी सिंगल त्यावर मात्र जास्त काय मिळणार नाही आहे आणि सिंगलच्या मदतीनं विश्वाकडे 24 ऑन कार्ड.
धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थात पाहतोय नक्कीच ठाणे पालघर आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा पहिलं आयोजन पहिलं नियोजन हे मात्र कलबर गावामध्ये पाहतोय. येणाऱ्या दिवसामध्ये ठाणे पालघरच्या माध्यमातून आपल्या समाजाचा विचार करून या स्पर्धेमध्ये देखील पाहू शकाल आणि गावामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि येणाऱ्या वर्षामध्ये देखील पाहू शकाल एक नवीन असोसिएशन आणि खऱ्या अर्थाने नवीन उमेद नवीन संघर्ष ज्याला म्हणतात ना ध्यानी ना मनी मात्र कर्तृत्वाची ही पर्वणी पाहायला मिळते आहे. बारा चेंडू आणि विजया करता 14 टोटल सीट नंबर पाहू शकाल. योगेश आणि सूरजची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सोबत नक्कीच नॉट सेफ टीम नानी कारण तुम्ही इथनं सेफ नाही आहात कारण तुम्हाला इथनं जिंकायचं विकेट जर मोस्टली याचं मोस्ट इम्पॉर्टंट खूप महत्त्वाचे असतील. 12 चेंडू आणि 14 धावा. आणि बॉल चांगला चेंडू होता मात्र त्या ठिकाणी विशाल जाधवने केली आहे चुकी कारण एक एक सिंगल ही खूप महत्त्वाची असं म्हणतात ना क्रिकेटची लाईफ लाईन तुम्ही जर पाहिली तर सिंगल डबल आहे आणि मुंबईकरांची लाईफ लाईन तुम्ही जर पाहिली तर मात्र लोकल आहे. पण म्हणतो ना सिंगल खूप महत्त्वाचं आहे कारण क्रिकेटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक एक सिंगल खूप महत्त्वाची असते. इथनं मात्र नाणी करता जर जिंकायचं आहे तर 14 धावा इथनं रोखाव्या लागतील. 14 धावा करता येणाऱ्या गोलंदाज राईट ऑन द टार्गेटनं डॉट्स आर विकेट्स याच 2 असांचा वापर मात्र या ठिकाणी करावा लागेल. त्याकरता मात्र तिसऱ्या स्पेल करता गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाज धीर देण्याकरता सक्षम देखील पाहायला मिळतोय नाली पीकडनं. मात्र आई गबदेवी सावरे का वाटा बाडिंग मिस्टर सूरज आणि योगेश 38 धावा विचार करता होत्या. तिसऱ्या स्पेलमधील सेकंड बॉल करता तयार धीरज आपल्या बॉलिंग फक्त राईट ऑफ विकेट्स. वाटा बॉल सुंदर चेंडू आहे. एक बाय सुरभर पाहू शकाल फक्त शरीर दिसतील चेंडू बदलला गेला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुंदर चेंडू पाहतोय. येणाऱ्या स्पर्धेमध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. ज्या खेळाडूंना आपली जर मात्र या नवीन असोसिएशनमध्ये जर फिलॉर व्हायचं असेल किंवा मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर यायचं असेल खऱ्या अर्थानं मात्र आय डी बनवायची असेल तर आमच्याशी किंवा मात्र नक्कीच संजय लाथड किंवा राहुल पाटील महेश करपट त्यांच्याशी संपर्क साधा. या ठिकाणी लगेच मात्र आय डी तुमच्यापर्यंत दिल्या जातील. मात्र येताना आपला आय डी प्रूफ म्हणून जातीचा दाखला किंवा मात्र नक्कीच आधार कार्ड किंवा मात्र आपला पासपोर्ट साईज फोटो हा मात्र नक्कीच निश्चित घेऊन या. परफेक्ट बॉल सर पाहू शकाल सुंदर शेडू मात्र पण दर्शवताना की आपली वाईट बॉल आहे ना आपल्याला थोडीशी भरकडली जाते आहे कारण प्रेशर ऑन द गेम झाली आहे. थोडंसं दबाव प्रेशर आता नाणीवरती काय कारण 2 ओव्हर्समध्ये अप्रतिम मात्र चोख पाहायला मिळाले टीम आई गवदेवी सावरेकडनं आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सूरज आणि योगेशच्या टेक्निकल शॉटचं सिलेक्शन शाला म्हणतात ना की ग्राउंड शॉट एक तब्दील केलं गेलं. बॅकपॅट पण खूप सुंदर होता टायमिंग खूप सुंदर होतं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर खूप चांगल्यामध्ये क्रिकेट तुम्हाला दर्शवलं जात आहे. असं म्हणतात ना आज क्रिकेट आन बान शान क्रिकेट शिव की प्राण क्रिकेट आमचा श्वास क्रिकेट आमचं मात्र भविष्य पाहायला मिळतं आहे. अशा पद्धतीने स्पर्धा तुम्ही पाहतात. ज्या ठिकाणी पण पाहिलं तर नक्कीच या पहिल्या दिवसामध्ये या सर्व क्रिकेट रसिकांचं धन्यवाद डीजे. धावसंख्या जाऊन उपस्थिती मात्र फलकावरती 34 या धावसंख्येवरती विजयाकरता फक्त 4 धावेची गरज आहे. मंजिल तो हाथ चुकी है सामने दरकार भी खड़ी है लेकिन जीत कितने बढ़ेगी क्या यहाँ पर टीम सावरे. परफेक्ट बॉल आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी ज्या ठिकाणी सर्वत्र लो स्कोरिंग मॅच म्हणता येणार नाहीये कारण 24 चेंडू 38 धावा होत्या. मात्र आपण जर वैयक्तिक पाहिल्या तर योगेशच्या बॅटमधनं तुम्हाला टोटल ती धावसंख्या पाहायला मिळाली. वैयक्तिक आपण जर पाहिली तर 2 चौकार 1 षटकार या सहाय्यानं तुम्ही जर पाहिलं तर योगेशच्या बॅटमधनं सूरजच्या बॅटमधनं सूरज 18 धावांवरती खेळतोय. आपण पाहिलं तर योगेश 11 वरती खेळतोय. अशा पद्धतीनं पाहू शकाल चांगले बॅटिंग एक चांगलं पार्टनरशिप आणि मात्र विजयापासून 4 धावा म्हणजे विदाऊट लॉस ॲज अ पॉसिबल विजय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विदाऊट लॉसनं टीम आई गावदेवीनं चांगला क्रिकेट या स्पर्धेमध्ये दर्शवला गेला आणि पहिल्या मॅचमध्ये विजयाच्या शिखरावरती पोहोचण्याकरता सहज सोपं समीकरण 38 धावांचं टोटल्स. नारिकेरांची गोलंदाजी थोडीशी माग ठरली गेली. विशाल देखील माग ठरला. त्यानंतर योगेशला प्रमोट केलं गेलं. योगेश देखील थोडासा माग ठरला. त्यानंतर धीरजला बॉलिंग मागवरती आणलं आणि त्या ठिकाणी धीरजची थोडीशी माग ठरली गेली. स्कोर कार्ड फलकावरती जाऊन बोलते ते मात्र 36 या धावसंख्येवरती आता विजयाकरता फक्त 2 धावेची गरज आहे. साऊथ मॅचच्या दिशेनं आई गावदेवी सावरेच्या विरुद्ध तुम्ही जर पाहिलं तर टीम नांदणी बी
यावली स्वीप केलाय बॉलला सरळ मध्ये छेडून निघून जाईल अप्पर कटच्या साह्यानं येतोय मात्र दणदणकर चौकार 4 धावा विजयाचा फटका बेस्ट ऑफ लक टीम आपण पाहतोय दोन्ही टीम आपण हँडशेक करायचे मग मैदान सोडा कारण ठाणे पालघर आणि क्रिकेटच्या माध्यमातून काही नियम तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवते कारण पहिलं आयोजन आहे पहिलं दिवस आहे आणि पहिलं पर्व जरी असेल या असूनचं तरी मात्र दोन्ही टीम 11चे 11 खेळाडू आपण मात्र हँडशेक करायचं त्यानंतर मैदान सोडा जाऊयात मॅचच्या मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी